ठाणे शहराला विकासाच्या नावावर भकास करण्याचं धोरण आखलं जात आहे. अमर्याद वृक्षतोड केली जाते. नवनवे प्रकल्प आणताना ठाणेकरांना विश्वासात घेतलं जात नाहीये. परिणामी ऐतिहासिक शहर म्हणून ज्या ठाण्याचा जगभर डंका आहे त्या शहराची वाताहत होताना पाहणं अवघड असल्यानं आपण ठाणे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी वेकअप ठाणेकर हे अभियान राबवत आहोत, असं दयानंद नेने, राजेश कदम, मेघना शेट्टी, अविनाश चिटणीस, हिमानी वर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. बुधवारी ठाणे शहराच्या विविध भागात वेकअप ठाणेकर अर्थात ठाणेकर जागे हो असा संदेश देणारी होर्डिंग्स लावण्यात आली होती. या होर्डिंग्सची जोरदार चर्चा ठाण्यात होती. ही होर्डिंग्स कोणी लावली याची चर्चा सुरू असतानाच आज दक्षत ठाणेकरांनी एकत्र येऊन आपली ओळख दिली आहे. दयानंद नेने यांनी सांगितलं की ठाणे शहरात विकासाच्या नावाखाली गेल्या काही महिन्यात सुमारे 10,000 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्या बदल्यात किती झाडं लावण्यात आली, किती जगवली याची काहीही माहिती दिली जात नाही. रिंग रेल्वेच्या नावाखाली शहर पोखरून टाकण्यात येत आहे. खरोखरच शहराला याची गरज असणार आहे का? ॲमेझॉन आणेन ठाणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलं जात आहे. मेट्रोच्या नावाखाली हायवे अरुंद केले जात असून सर्व्हिस रोड संपवून टाकले जात आहेत. या सर्व प्रकल्पात ठाणेकरांची मतंही जाणून घेतली जात नाहीत. ठाणेकरांना विश्वासात घेऊनच हे प्रकल्प राबवावेत अशी आमची माफक अपेक्षा आहे. त्यासाठीच आम्ही दबावगट निर्माण करणार आहोत. हा दबावगट पूर्णतः राजकीय असला तरी आमच्यासाठी कोणीही वर्ष नाही. शहराच्या धोरणात्मक विकास कामात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच आम्ही सामावून घेणार आहोत, कारण कर भरणाऱ्या ठाणेकरांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची धारणा आहे, असं राजेश कदम यांनी यावेळेला सांगितलं. आज आम्ही वेकअप ठाणेकर हे व्यासपीठ सर्वसामान्य ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले ही घोषणा करण्यासाठी आलोय. लोकांमध्ये कुतूहलता होती की वेकअप ठाणेकर म्हणजे कोण आहेत, तर हे चेहरे आज आम्ही तुमच्या समोर आणले. हे व्यासपीठ ठाणेकरांनी ठाणेकरांच्या चळवळीसाठी उभारलेलं व्यासपीठ आहे. इथून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. नियोजन शून्य विकासावर प्रत्येक वेळी बोट ठेवलं जाईल, आवाज उचलला जाईल. जसं आपण म्हणालात की वाहतूक कोंडी, आज मेट्रोचं 4चं काम सुरू आहे. घोडबंदरला रस्ता रुंदीकरणची कामं सुरू आहेत. कोस्टल रोडचं काम सुरू आहे. एक प्रकल्प पूर्ण व्हायच्या अगोदरच दुसऱ्या प्रकल्पाची घोषणा, आणि नुसतीच घोषणा नाही तर त्याचं काम सुरू होतंय. त्यामुळे ठाणेमध्ये सातत्याने खोदकाम होतंय आणि मग ट्रॅफिक वाढतंय. तुम्ही हीच कामं नियोजन पद्धतीने का करत नाही आहात? एक प्रोजेक्ट सुरू नसताना दुसऱ्या प्रकल्पाची उद्घाटन करण्याची घाई का? या गोष्टी ठाणेकरांपर्यंत जाव्यात. आज नागरी वस्तीमध्ये अमेझॉन सारखं डेटा सेंटर येते. अमेझॉन म्हणजे लोकांना फक्त अमेझॉन माहिती आहे, पण डेटा सेंटर नावाचा प्रकार काय आहे, तिथे काय होणार आहे, तिथे किती पाणी लागणार आहे, किती वीज लागणार आहे, आज त्याच्यामुळे जी वीज जनरेट होणार आहे. आज लोडशेडिंग सुरू झाले, भविष्यामध्ये ठाण्यात लोडशेडिंग होऊ शकतं, पाण्याची टंचाई होऊ शकते. आज ठाण्याला 50 MLD जर पाणी कमी आहे आणि जर आपण MIDC स्टेमवर अवलंबून आहोत, भविष्यामध्ये वागडी इस्टेटमध्ये ज्या पद्धतीने MIDC वाढत चालली आहे, उद्या तिथून थोडंसंही पाणी कपात झालं तर ठाण्यामध्ये हाहाकार माजेल. आजही अनेक ठिकाणी उच्च घोडबंदर सारख्या शहरांमध्ये आपण बघितलं त्या भागात टँकरने पाणी मागवावं लागत आहे. तर आम्ही लोकांना याचसाठी जागृत करायला आलो की ही तुझ्या दैनंदिन आयुष्यात ज्या घडामोडी घडणार आहेत आणि ज्याचा तुला त्रास होणार आहे, त्या व्यासपीठाला एक हक्काचा आवाज देण्यासाठी हे व्यासपीठ उभं आहे. तुमच्या समस्यासाठी भांडणारं हे व्यासपीठ उभं आहे. तर तुम्ही या, जॉईन करा. आणि आम्ही तुम्हाला सांगतो, तथ्य आधारित माहिती घेऊन आणि अभ्यासपूर्वक विरोध करणार आहोत. विरोध हा डेव्हलपमेंटला नसणार आहे, तर नियोजन म्हणजे डेव्हलपमेंटच्या आड जे चालू आहे आणि अनप्लॅन डेव्हलपमेंट जी सुरू आहे त्याला विरोध असणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हा विरोध नसणार आहे.